कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी राकेश मौर्य याला खडक पोलिसांकडून अटक. कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश मौर्य याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. गेल्या 10 ते 12 दिवसापासून राकेश मौर्य हा पोलिसांना गुंगारा देत होता. हा मुंबई, पुणे, बिहार मार्गस्थावर पळ काढण्यात यशस्वी होत होता. मात्र पोलिसांना हा कोर्टात हजर होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. शेवटी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राकेश मौर्य याला वाकडमध्ये पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आतापर्यंत या केसमध्ये 4 आरोपींना अटक केली असून इतर 5 आरोपींचा शोध सध्या सुरू आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एका प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना माहिती सांगितली. कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्येमध्ये अनेक गूढ समोर आले, उकलले गेले. कारण राजेश साप्ते हा जे कला दिग्दर्शक आहे त्याने त्यांचं व्हिडिओ बनवून आणि पत्र लिहून सोडलेला होता. त्यामध्ये त्याने स्पष्टपणे काही गोष्टींचा खुलासा केलेला होता. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट की जे पैसे द्यायचे असते ते जे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अंतर्गत आता 31 युनियन करण्यात आलेले आहे. अगोदर फक्त 22 युनियन होते जे स्किलप्रमाणे होते. आता सप्लायप्रमाणे काही युनियन करून त्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजमध्ये काही लोकांनी त्यांचं हे बनवून घेतलेलं आहे, त्यांची संपत्ती बनवून घेतलेलं आहे. कारण त्यांचे जास्तचे जास्त त्यांचेच युनियन 31 युनियनपैकी आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांचं स्टाईल काय आहे, त्यांचं वर्किंग स्टाईल की तुम्ही एकतर पैसे फेडरेशनच्या मार्फतीने द्या, म्हणजे डायरेक्टर त्या जे वर्कर्स आहे त्यांना देऊ नका. आणि त्यासाठी ते वेगवेगळे प्रोड्युसर्सची मीटिंग करतात, त्यांना सूचना देतात आणि स्पष्टपणे सांगतात की असंच करावे, अन्यथा तुम्हाला काही पैसे द्यावा लागेल पर सेट. आणि पर सेटमध्ये होणारे प्रत्येक जे इव्हेंट असेल ते प्रत्येक इव्हेंटसाठी हा स्पष्टपणे एक एक्स्टॉर्शनच्या जुलमाने घेण्याचा प्रकार आहे युनियनचे आणि फेडरेशनचे नावावर. आणि त्या प्रकाराने कंटाळा आल्यामुळे आणि त्याच्यामुळे त्रासलेला हे जे दिग्दर्शक कला दिग्दर्शक राजेश साप्ते आहे त्याने शेवटी आत्महत्या केली या एक्स्टॉर्शनला कंटाळून. यामध्ये जे आरंभी जे मुख्य आरोपी होते 5, त्यापैकी 4 आणखीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आणि सुरुवातीला जे 2 आरोपी अटक केल्यानंतर मुख्य आरोपी जे यामध्ये सर्वांचं मुख्य आरोपी होता जे ट्रेझरर आहे फिल्म स्टुडिओ सेटिंग अँड अलाइड मजदूर संघटनाचा, त्यांना सापळा रचून अटक करण्यात आलेला आहे. यामध्ये जेव्हा हे निष्पन्न झाला की आणखीन 4 आरोपी आहे, भोलानाथ सोनी, अमरेश श्रीवास्तव, फिरोज राजा आणि दीपक खरात. तर अगोदर दीपक उत्तम खरात यांना मुंबई पुणे हायवे खालापूर टोल नाका येथे आणि त्यानंतर राकेश सत्यनारायण मौर्य जे मुख्य आरोपी आहे किंग्ज हॉटेल पिंपरी येथून मोठ्या शिफातीने पकडण्यात आला. आता यांच्याशी विचारपूस जारी आहे. 19 आणि 21 पर्यंतचा PCR मिळालेला आहे. आणि त्यामध्ये आणखीन काय काय पद्धती आहे एक्स्टॉर्शन करण्याचे, जे आर्ट डायरेक्टर्स असतात किंवा डायरेक्टर असतात किंवा जे नियोजक असतात ह्या अशा प्रकारचे गोष्टींचा किंवा प्रोड्युसर असतात, आणखीन काय काय एक्स्टॉर्शनचे प्रकार आहेत त्याच्यावर आपण हे तपास करतो आहे. 2 तपास टीम मुंबई आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे माहिती मिळतो आहे त्यासाठी
लागलेली आहे आणि लवकरच बाकीच्या आरोपीला पण ताब्यात घेणार आहोत. हे लोक बेल घेण्याच्या तयारीत आहे, पण एवढा गंभीर यांचा करण्याचा प्रकार आहे. 306, 406, 420, 384, 385, 386, 387, 120B, 506 की हा एक ऑर्गनाइज्ड क्राईमसारखा आहे, एकदम पूर्ण संघटित गुन्हेगारी आहे. आणि ह्या संघटित गुन्हेगारी असल्यामुळे याचं संघटित गुन्हेगारीचं ज्या प्रकारचे हे लोक गोष्टी करतात की कसा दहशतीमध्ये आणतात, कसा त्यांना प्रेशरमध्ये आणून त्यांना धाकधपट दाखवून त्यांना मतलब प्रत्येक जे इव्हेंट आहे, प्रत्येक जे शूटिंग आहे त्यासाठी दर शूटिंगसाठी त्यांच्याकडून पैसे वसूलणे, नाही तर एम्प्लॉईजचे पैसे त्यांच्याकडे भरणे आणि तोच एम्प्लॉईला काम देणे जे त्यांच्याकडे रजिस्टर्ड आहे आणि त्यांच्याकडे जर पैसे जमा झाले तर निम्मे पैसे त्यांना देणे आणि बाकी पैसे त्यांच्याकडे ठेवणे, अशा प्रकारचे अनेक गोष्ट चालू आहे. लोक त्यांचं जॉब जाईल यामुळे ते पण पुढे येत नाही, जे कामगार आहे आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्यामुळे काम मिळत आहे, अन्यथा तर काम मिळाले नसते. आणि जे प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे त्यांना पण की त्यांच्याशिवाय कामच चालणार नाही, त्यांच्याशिवाय ते काम चालू देणार नाही, त्यांच्या फेडरेशनच्या लोकांना काढून घेणार आणि दुसऱ्याला काम करू देणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती म्हणे चित भी मेरी पट भी मेरी, अशा प्रकारची परिस्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे. सर, राकेश मौर्य जवरपास 12 दिन से वो फरार था, तो वो इस बीच इस दौरान कहाँ पे गया था? यूपी भी गया था, ऐसी बात सामने आई है, तो कहाँ पे वो गया था और 12 दिन के बाद वो यहाँ पे आया? यूपी आमची टीम गेलेली होती, पण त्याचा फोन बंद होता, ते मिळून आलेला नव्हता तिथून, तर ते 12 दिवसानंतर आलेले आहे. आता त्यांची विचारपूस होईल, कारण आता पकडले गेलेले आहे की कुठे कुठे गेलेला होता, काय काय प्रयत्न करत होता, कोण कोण कुठे ते लपून बसलेले होते, जर लपून बसलेले होते तर हे सर्व गोष्टी आता विचारपूसमध्ये समोर येईल. सर, हिंदी आणि मराठी चित्रपट करणार आहोत मुंबई येथे. एक आमचं स्पष्ट मत आहे की त्यांचे पैसे फेडरेशनचे मार्फतीने काय घ्यायचं, जे मजूर आहे, जे वर्कर्स आहे, जे परफॉर्मर्स आहे, त्यांचे पैसे फेडरेशनच्या मार्फतीने घेण्याचा मतलबच आहे. तुम्ही फेडरेशन आहे तर तुम्ही त्यांचे वर्गणी घ्या त्यांच्याकडून, पण त्यांचे पैसे तुमच्याकडे काय, तुम्ही एम्प्लॉयर नाही आहात. तर हाच इथेच मोठा घोळ आहे फेडरेशनच्या मार्फतीने घेण्याचा. आणि जर फेडरेशनच्या मार्फतीने नाही घेतले तर आम्हाला पैसे द्यावा, हा मोठा हे आहे. तर जेव्हा फेडरेशनच्या मार्फतीने घेण्याची सिस्टम बंद करण्यात येईल तेव्हा आपोआप ह्या समस्याचं समाधान होईल बरेच अंशी. आता काही गोष्टी तपासानंतर समजेल की आणखीन काय काय कारण आहे. दुसरं आहे की जे फिल्म स्टुडिओज किंवा आर्ट सेट्स याचे बाहेर आहे मुंबईचे, त्याच्यावर त्यांच्या जास्त हे गोष्टी चालतात, दीडपट डिमांड करतात आणि दीडपट नाही दिले तर हप्ते द्यावा. तुम्ही मजुराला दीडपट द्या, ते दीडपट दिले तो पण त्यांच्या मार्फतीने द्यावा आणि त्यामध्ये निम्मे ते ठेवतील, आणि जर दीडपट नाही दिले तर हप्ते द्यावा. असा प्रकारचा जे चुकीचा प्रकार चाललेला होता त्याचा यामुळे आळा बसेल या कारवाईमुळे. पण ते वरिष्ठ स्तरावर यांची मीटिंग पण झालेली आहे. सर्व सिने निर्माते जे होते त्यांचे प्रतिनिधी, प्रोड्युसर्सचे, डायरेक्टर्सचे प्रतिनिधी, आर्ट डायरेक्टर्सचे प्रतिनिधी, सर्व प्रतिनिधी मुंबईला उपस्थित होते आणि सर्वांचे उपस्थितीत मान्य गृहमंत्र्यांचं नेतृत्वाखाली याच्यावर एक मीटिंग झालेली आहे. आणि त्याच्यावर मुंबई, कारण असा सर्व सूत्र घडतो मुंबईमधून, त्यामुळे मुंबईमध्ये अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. कसं याला ब्लॅकलिस्टिंग करून कसा नो एंट्री करायचं असं चुकीचे लोकांना. तरी हे सर्व लोक जे आरोपी आहे तिथे नो एंट्री ऑलरेडी फिल्म सिटीमध्ये करण्यात आलेलं आहे या लोकांना ऑलरेडी, म्हणजे ह्या होण्याचं पूर्वीच करण्यात आलेलं होते. पण
तरी पण त्यांचा प्रभाव बाहेर तेवढाच कायम होता. आणि हा फेडरेशनचे मार्फतीने म्हणजे एक मध्ये दलालाची का गरज भासो. जर म्हणजे मी काम केले आणि तुम्ही काम देणारा, तर मध्ये आणि काम देणाऱ्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर पण तिसरा, तुम्ही चौथा माणूस मध्ये येऊन ते पैसे का घेणार त्यांच्याकडे किंवा त्यांचे हप्ते का घेणार याचं काही कारणच समजून येत नाही. हा संघटित गँग आहे, गुन्हेगारी आहे फेडरेशनचे नावावर. सर, राकेश मौर्य, गंगेश श्रीवास्तव और अशोक दुबे, ये जिस संगठना से रिलेटेड ये भाजपा की संगठना है, तो एक अंगार का नाम जो है इसमें जुड़ रहा है, तो वहाँ तक कुछ तब्दील जाकर पहुँच पा रही है या कुछ उनका नाम सामने आ रहा है? बघा, त्यांचे लेखी किंवा जे मौखिक जे काही व्हिडिओ त्याने दिलेले आहे, सबमिट केलेले आहे मरण्याच्या पूर्वी, कारण असा विश्वास केले जातो की ट्रूथ लाईज असा म्हणत ते इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, भारतीय साक्ष अधिनियममध्ये स्पष्टपणे आहे की ट्रूथ लाईज ॲट द टिप ऑफ द टंग ऑफ द डाईंग पर्सन. म्हणजे मरणारा माणसाचं, मरणासन माणसाचं जिभेवर सत्य निवास करतो. त्यामुळे त्यामध्ये तिथे काही यांचा उल्लेख नाही झालेला आहे आणि तसेच त्याच्या लेखीमध्ये पण तसा उल्लेख झालेला नाही. आतापर्यंतच्या तपासामध्ये त्यांचे सांगण्यावरून यांना त्रास देत होते हे पण समजून आलेला नाही. एक दुसरी गोष्ट अशी आहे की असा असू शकतो की त्यामध्ये जर ते पदाधिकारी आहे किंवा ते पदाधिकारी म्हणून काम करत आहे तर त्यांचा सल्ला, त्यांचं सजेशन घेत होते काय, आणि हा जे सिस्टम आहे ते का तयार करण्यात आलेला होता. म्हणजे ते निवडले गेलेले पदाधिकारी नाही आहेत यामध्ये, त्यामध्ये ॲज अ ॲडवायझर म्हणून त्यांना जे आपण सांगत आहात त्यांचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे ते ज्याला सांगतात की सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांना सध्या तरी गणता येणार नाही. पण जे आहे आता मुंबईमध्ये पण गुन्हा दाखल आहे, तर मुंबईमध्ये तपासामध्ये काय निष्पन्न होतो आहे मला माहीत नाही. पण इथे सध्या जे आम्ही तपास केलेले आहे त्यामध्ये लेखी किंवा मौखिक रूप म्हणजे मृतक आहेत जे आपले आर्ट डायरेक्टर राजेश साप्ते, त्याने कुठेही त्यांचा उल्लेख केलेले दिसून येत आहे. गंगेश श्रीवास्तव आणि अशोक दुबे दोघंही युतीत असल्याचं बोललं जातं. आपली एक टीम पण त्या ठिकाणी युतीमध्ये आहे. तिथल्या सरकारकडून आपल्याला मदत होतीये या तपासामध्ये, कारण आपण कुठल्याही राज्यामध्ये गेलो होतो तिथल्या पोलिसांची आपण मदत. बरोबर, त्याचे पोलीस मदत करत आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण मदतीमध्ये येत नाही. सगळीकडे मदत मिळतो आहे, पण तो माणूस तिथे मिळून येत नाही, तेवढंच आहे. कला निर्देशक राजेश साप्ते की आत्महत्या के पश्चात जो फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज और उसके 31 यूनियन में से फिल्म स्टूडियो सेटिंग एंड अलाइड मजदूर संगठन के द्वारा किए जा रहे ऑर्गेनाइज शोषण का पर्दाफाश दिवंगत राजेश साप्ते जी ने किया था, जिसमें आरंभिक तौर पर 5 आरोपियों को संजीदा आईपीसी की धाराओं के अंतर्गत केस में दर्ज किया गया था, नामजद किया गया था, और जिसमें से 2 आरोपी बड़ी तेजी से अरेस्ट किए गए थे, लेकिन मुख्य आरोपी फरार हो गए थे उत्तर प्रदेश में. उनकी शोध के लिए हमारी 2 टीमें लगातार कार्यरत थीं. बाद में अन्वेषण पथक ने 4 और लोगों को पाया कि इस अपराध में मुलव्विस हैं, और भोलानाथ सोनी, अमरेश श्रीवास्तव, फिरोज राजा और दीपक खरात. और उसमें से दीपक खरात के पीछे जब हमारी टीम लगी
तो मुंबई पुणे हाईवे खालापुर टोल नाका के पास उसे हिरासत में लिया गया 14 तारीख को, और फिर अपने बेल की कोशिश में राकेश सत्यनारायण मौर्य, जो इस फिल्म स्टूडियो सेटिंग एंड अलाइव मजदूर संगठन का खजांची है, वो वहाँ पर हमें मिल गया और हमने उसे धर दबोचा बड़े ही तीव्रता से। और अब तक जो 12 दिनों तक वो फरार रहा है, उसकी हम जानकारी ले रहे हैं कि वो कहाँ फरार था, किसके पास उसे छुपाया गया था या छुप कर रहा था, यूपी में वो कहाँ था, महाराष्ट्र में कहाँ था ये। और अभी जो बाकी 2 आरोपी हैं, मतलब गंगेश्वर श्रीवास्तव और अशोक दुबे, मतलब सेक्रेटरी और चेयरमैन, ये अभी कहाँ है, इन सब की हम तफ्तीश कर रहे हैं। हम इस बात को हमने पाया है कि ये किस तरह से ये तीसरी या चौथी पार्टी कहें, जो कि किसी भी प्रकार का काम ना करते हुए हफ्ता वसूली कर रहे थे। दरअसल इन्हें इस प्रकार का कोई अधिकार नहीं है। इन्होंने अपने पास पैसा क्यों जमा करवा रहे थे, अगर मजदूरों का या वर्कर्स का या परफॉर्मर का पैसा है, ये भी समझ से परे है। ना तो वो कॉन्ट्रैक्टर है, ना तो वो खुद वर्कर है। अगर यूनियन या फेडरेशन है तो उसका काम है उनसे सभासद का पैसा लेना, जो यूनियन या सभासद के मेंबर स्वतः स्फूर्त तरीके से बनना चाहते हैं। पर अन्य लोगों की सैलरी उनके पास क्यों होना चाहिए, मेहनताना क्यों उनके पास आना चाहिए, ये समझ से परे है। और यही वरिष्ठ स्तर पे डिस्कशन में सामने आया, विचार विमर्श में, कि ऐसा नहीं होना चाहिए और यहीं से उनको फ़ायदा मिलता है। जो लोग डायरेक्ट पैसा नहीं देते या फिल्म सिटी के अंदर के स्टूडियो के बाहर काम कर रहे होते हैं, उनसे अलग से पैसे वसूली किए जाते हैं। उनके सेट वाइज उनको चार्जेस फिक्स किया जाता है, एक लमसम और एक प्रत्येक परफॉर्मेंस का, प्रत्येक शूट का। ये बड़े दुख की बात है। तो इस तरह का जो ऑर्गेनाइज्ड एक्सटॉर्शन चल रहा था, चीटिंग चल रही थी, विश्वासघात चल रहा था, उन सब पर और धमकाने की कार्रवाई चल रही थी, उन पर कार्रवाई की गई है। हमारी कार्रवाई तेज़ी से जारी है। भले ही आरोपी फरार है, लेकिन हमारी टीम लगातार तफ्तीश कर रही है और हम इसको तार्किक परिणति तक पहुंचाएंगे।